Hello students, welcome in today's video. In previous video, we learn Venn diagram and subset of set. In today's video, we are going to study universal set and complement of set. विद्यार्थ्यांनो, या अगोदरच्या आपण व्हिडिओमध्ये वेन चित्रे आणि उपसंच याबद्दल माहिती मिळवलं होतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण विश्वसंच आणि पूरक संच या दोन संचाबद्दल माहिती मिळवणार आहोत. त्यामध्ये जो पहिला आहे तो विश्वसंच, फर्स्ट युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट इन मराठी नोन ॲज विश्वसंच. याला मराठीमध्ये विश्वसंच म्हणतात. विश्व म्हणजे काय? हे विश्वची माझी घर असं आपण म्हणतो. म्हणजे विश्वामध्ये सर्व बाबींचा समावेश होतो. जगामधला पूर्ण भाग त्या विश्वामध्ये सामावलेला आहे, तर त्याला आपण विश्व म्हणतो. तर त्या विश्वसंचामध्ये जे काही आपण संचांचे विचार करणार ते सर्व संचांचा भाग त्या विश्वसंचात सामावला जातो. म्हणजे थोडक्यात तो विश्वसंच जो आहे तो विश्वसंच हा सर्व संचांना सामावून घेणारा एक मोठा संच. थिंक ऑफ बिगर सेट, यू नो बिगर सेट, मोठा संच, which will accommodate all the given sets under consideration, which in general is known as universal set. विश्वसंच म्हणजे एक मोठा संच आहे ज्यामध्ये दिलेल्या सर्व संचांचा समावेश होतो. त्यालाच विश्वसंच म्हणतात. So that the sets under consideration are the subsets of the universal set. आता आपण विश्वसंचाच्या संदर्भात जे संच विचारात घेणार आहोत ते संच हे ह्या विश्वसंचाचे काय होतात? उपसंच होतात. जोही संच आपण विचारात घेणार तो संच हा ह्या विश्वसंचाचा काय होतो? उपसंच होतो. साधारणपणे विश्वसंच हे इंग्रजीतील यू या अक्षराने दर्शवतात. जनरली युनिव्हर्सल सेट इज डिनोटेड बाय लेटर यू. यू फॉर युनिव्हर्सल सेट. The Venn diagram is represented by rectangle. आणि जी आपण वेन चित्र काढणार आहोत ते वेन चित्र जर विश्वसंचाच्या संदर्भात जर दाखवायचं असेल तर त्यासाठी नेहमी आयत हीच आकृती वापरतात. The Venn diagram is represented by rectangle for universal set. तर हे विश्वसंच. आता आपल्याला लक्षात आलं असेल की हे विश्वसंच म्हणजे काय. यामध्ये सर्व घटकांचा संचांचा विचार होतो. जसं की या अगोदर आपण उपसंच अभ्यासताना पुणे, महाराष्ट्र, भारत असे काही संच बघितलं होतं आणि त्यांचे उपसंच आपण अभ्यासलो. तर त्याच्यामध्ये जो भारत हा जो संच होता त्या भारत या संचामध्ये पुणे, महाराष्ट्र असे जे मोठमोठे शहरं दिलेली होती त्या सर्वांचा समावेश होतो. मीन्स India is the universal set. Why in this universal set? Means in India there is a Pune, Maharashtra, Bhopal, Madhya Pradesh. These all are in universal set U. Means in India. ते सर्व भारतामध्ये आहेत. म्हणून आपण म्हणतो की त्या सर्व संचाच्या संदर्भात जर कोणता विश्वसंच असेल तर तो भारत हा त्याचा विश्वसंच. इंडिया इज द युनिव्हर्सल सेट. व्हाय इंडिया इज युनिव्हर्सल सेट? बिकॉज पुणे इज इन इंडिया, महाराष्ट्र इज इन इंडिया, औरंगाबाद इज इन इंडिया, भोपाळ इज इन इंडिया.
Hence, the universal set, which is the universal set with reference to these sets, India is the universal set. And all these sets are the subset of India. आता आपण एक उदाहरण पाहूया. The students in class 9 who frequently remained absent. 9वीच्या वर्गातले विद्यार्थी आहेत जे की absent अनुपस्थित राहतात. आता आपण इथं विश्वसंचाच्या संदर्भात कसा विचार करणार पहा. All the students in a school or the students of the division of a class 9 in the school is the universal set. आता इथं आपण विश्वसंच म्हणून कोणता संच विचारात घ्यायला लागलो तर त्या 9वीच्या वर्गातले आपल्या शाळेतले सर्व विद्यार्थी ते उपस्थित असतील अनुपस्थित असतील पूर्ण चालेल तो विश्वसंच होईल. All the students in a school or the students of the division of a class 9 in the school is the universal set. Then which is the subset? The students in class 9 who frequently remained absent is a subset of universal set. आता ह्या विश्वसंचात तो कोणता उपसंच होतो तर the students in a class who frequently remained absent. This is the subset of universal set. 9वीच्या वर्गातले जे विद्यार्थी absent आहेत अनुपस्थित आहेत तो संच हा या विश्वसंचाचा उपसंच होतो. आणि विश्वसंच म्हणजे कोणता घेतला आपण त्यामध्ये सर्व विद्यार्थी आले 9वीच्या वर्गातले मग ते absent असतील प्रेझेंट असतील असं सर्व कारण तो युनिव्हर्सल सेट म्हटल्यानंतर तिथं आपण विचार सर्व विद्यार्थ्यांचा करणार कोणत्या वर्गाच्या तर 9वीच्या आणि त्यापैकी एक संच कोणता विचारात घेतो आपण की absent राहणारे विद्यार्थी who frequently remain absent is a subset of universal set. असं हे विश्वसंच आणि त्याच्या संदर्भात आपण जो एक संच विचारात घेतो तो एक संच याबद्दलची एक माहिती मिळवली. आणखी एक दुसरे उदाहरण पाहू आपण. सेकंड एक्झाम्पल. अ क्रिकेट टीम ऑफ 50 स्टुडंट्स इज टू बी सिलेक्टेड फ्रॉम स्कूल. आपल्या शाळेमधून काय करायचंय तर 15 विद्यार्थ्यांची क्रिकेटसाठी एक संघ निवडायचा आहे. आता आपण इथे विश्वसंच कसा विचारात घेतो पहा. All the students from school who play cricket is the universal set. सर्व क्रिकेट खेळणारे विद्यार्थी आपण विश्वसंचात घेणार आणि त्यापैकी एक संघ तयार करण्यासाठी आपण त्यामधले 15 विद्यार्थी घेणार आहोत. अ टीम ऑफ 50 क्रिकेट प्लेयर्स इज अ सबसेट ऑफ दॅट युनिव्हर्सल सेट. क्रिकेट खेळणारे जे विद्यार्थी आहेत सर्व ते युनिव्हर्सल सेट झालं आणि त्यापैकी आपण फक्त 15 विद्यार्थ्यांचा एक संघ निवडणार तो भाग झाला सबसेट. आता हे वेन आकृतीच्या संदर्भात कसं दाखवतात ते पहा. आताच आपण अभ्यासलं की जनरली युनिव्हर्सल सेट इज रिप्रेझेंटेड बाय वेन डायग्राम रेक्टँगल. वेन चित्राने विश्वसंच दर्शवण्यासाठी आपण साधारणतः आयत ही आकृती वापरतो. दिस इज अ rectangle. Means in this rectangle all students in school who play cricket हा भाग आणि त्यापैकी जो एक छोटा संघ निवडला आपण टीम ऑफ क्रिकेट प्लेयर्स त्यामधला एक घटक एक संच विचारात घेतला आपण 15 विद्यार्थ्यांचा तो भाग त्याचा उपसंच तो मध्ये दाखवायचा असतो. कारण विश्वसंच हा सर्व विश्व म्हणजे मोठा भाग म्हणून पूर्ण आयताकृतीने तो भाग दाखवावा आणि त्याच्या संदर्भात आपण जो संच विचारात घ्यायला लागलो तो भाग असा मध्ये येतो. टीम ऑफ क्रिकेट प्लेयर्स अँड दिस इज ऑल स्टुडंट्स इन स्कूल हू प्ले क्रिकेट.
शाळेमधले सर्व विद्यार्थी जे की क्रिकेट खेळणारे आहेत तो विश्वसंचातला हा भाग आणि त्यामधूनच एक जो संघ निवडला जाणार आहे क्रिकेट खेळण्यासाठी तो भाग होतो या विश्वसंचाच्या संदर्भात विचारात घेतलेला संच. असं हे विश्वसंचाच्या संदर्भामध्ये वेन चित्राच्या माध्यमातून आपण तो संच दाखवता येतो. तर लक्षात ठेवा, विश्वसंच हा यू या अक्षराने दर्शवतात. युनिव्हर्सल सेट इज डिनोटेड बाय अ लेटर यू and for Venn diagram rectangle is used. वेन चित्र काढण्यासाठी आयताकृती हीच आकृती वापरतो. हे झालं विश्वसंचाच्या संदर्भात युनिव्हर्सल सेट. त्यानंतर आता आपण पाहूया कॉम्प्लिमेंट ऑफ ए सेट, पूरक संच. कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट, पूरक संच. हा काय भाग आहे पहा. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट विश्वसंचाचा जेव्हा आपण विचार करत होतो तेव्हा तिथं आपण यू फॉर युनिव्हर्सल सेट असं पाहिलं. तर कॉम्प्लिमेंट ऑफ सेट जेव्हा आपण पूरक संच पाहतो, पूरक संच विचारात घेत असताना आपल्याला पुन्हा इथं विश्वसंचाच्या संदर्भात त्याची व्याख्या करता येते. कसं पहा, द एलिमेंट्स विच आर इन युनिव्हर्सल सेट यू बट not in given set is known as complement of set. त्याची व्याख्या कशी आहे पहा. विश्वसंच यू मध्ये असलेले घटक परंतु दिलेल्या संचामध्ये नसलेले जे घटक असतील त्याला आपण पूरक संच म्हणतो. विश्वसंच यू मध्ये असलेल्या परंतु दिलेल्या संचामध्ये नसलेल्या संचाला पूरक संच म्हणतात. ही त्याची व्याख्या. द एलिमेंट्स विच आर इन युनिव्हर्सल सेट यू बट नॉट इन गिवन सेट इज नोन ॲज कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. दिस इज डेफिनेशन. आता गृहीत धरू आपण की यू इज द युनिव्हर्सल सेट अँड अनदर सेट गिवन इज बी. बी सबसेट ए, कारण विश्वसंच तर हा सर्वात मोठा, कारण त्यामध्ये सर्व संचाचा समावेश होतो. बी सबसेट यू देन द सेट ऑफ ऑल एलिमेंट्स इन यू विच आर नॉट इन सेट बी इज कॉल्ड द कॉम्प्लिमेंट ऑफ बी. आता आपण इथं विश्वसंच यू आणि एक संच बी याचा विचार करत होतो. सांगितलं आपण तिथं की असे घटक जे विश्वसंच यू मध्ये आहेत परंतु दिलेल्या संच बी मध्ये जर नसतील असे जे घटक लिहितो आपण त्याला म्हणायचं बी पूरक संच. द सेट ऑफ ऑल एलिमेंट्स इन यू विच आर नॉट इन सेट बी इज कॉल्ड द कॉम्प्लिमेंट ऑफ बी and it is denoted by this is b dash or b complement. C for this is complement असं पॉवरच्या स्वरूपात किंवा हे असं बी डॅश मीन्स बी कॉम्प्लिमेंट. दिस इज बी कॉम्प्लिमेंट. हे पूरक संच दाखवण्यासाठी जर आपल्याला ए पूरक संच असेल तर आपण ए कॉम्प्लिमेंट लिहिणार. ए कॉम्प्लिमेंट जो संच दिलेला असेल तो आणि यू म्हणजे विश्वसंचाच्या संदर्भात त्याची तुलना करायची. आता उदाहरण पाहू आपण. पूरक संचाची तर आपल्याला व्याख्या समजली. आता इथं गुणधर्म पद्धतीने ती व्याख्या दाखवलेली आहे पहा. तर बी कॉम्प्लिमेंट ऑफ बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू यू. याचा अर्थ काय होतो की जे घटक आहेत ते घटक विश्वसंचाचे असावे अँड these एलिमेंट्स आर ऑफ नॉट सेट बी. परंतु ते बी या संचाचे नसावे. असं असेल तर आपण त्यांना काय म्हणतो बी कॉम्प्लिमेंट. व्हेन वी से दिस इज बी कॉम्प्लिमेंट द एलिमेंट्स विच आर इन युनिव्हर्सल सेट यू एलिमेंट्स बिलॉंग्स टू युनिव्हर्सल सेट यू but does not belongs to given set B, then we say B complement. ही गुणधर्म पद्धतीत व्याख्या दिलेली आहे. B is a set, B complement is a set of all x such that x belongs to U and x does not belongs to B. B पूरक संच हा अशा x चा संच आहे
एक्स हा विश्व संचाचा घटक आहे आणि एक्स हा बी या संचाचा घटक नाही. हे गुणधर्म पद्धतीनं त्याची डेफिनेशन झाली. आता आपण प्रत्यक्ष उदाहरण पाहूया. पहा, आता एक उदाहरण दिलंय आणि जेव्हा आपल्याला पूरक संच लिहायचा असेल तेव्हा तिथं आपल्याला विश्व संच माहीत असणं आवश्यक आहे. When we write complement set, universal set is given first. Then we write complement of set. Here in universal set U, there are elements 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. And in set A, how many elements? 2, 4, 6, 8, 10. 5 elements. Then write A complement. Then you know how to write A complement. The elements which are in universal set U but not in set A. A मध्ये नसावे, B मध्येच असावे. आता U मध्ये असलेले घटक आणि जे A मध्ये नाहीत ते कोणते असतील? तर पहा, 1, 3, 5, 7, 9. These elements are not in set A but in universal set U. Hence, you know A complement is equal to 1, 3, 5, 7, 9. परत पहा, आता आपण इथं फक्त विश्व संच आणि दिलेला संच विचारात घ्यायचा. दिलेल्या संचातले घटक सोडून द्यायचे आणि जे उरलेले घटक आहेत ते ह्या संचात नाहीत, तो पूरक संच होतोय. A complement is equal to 1, 3, 5, 7, 9. These are not the elements of given set A. Hence, this is A complement. आता वेन चित्रानं दाखवताना कसं दाखवतात ते पहा. जेव्हा वेन चित्रानं दाखवायचं असेल तेव्हा विश्व संचासाठी आपण आयत वापरतो. This is a rectangle used for universal set U. And this is given set A आणि हा A संच. आता अगोदर या A संचातले घटक लिहा, जे की 2, 4, 6, 8, 10. आता U या संचामधले असे घटक लिहायचं की जे A या संचात नव्हते. ते म्हणजे कोणते? 1, 3, 5, 7, 9. This is A complement. And this complete diagram is for universal set. आता हे सर्व घटक, या सुद्धा घटकांचा समावेश या U मध्ये होतो. म्हणून आपण हे U अक्षर बाहेर लिहा. इथं आपले कोणते घटक आले? A पूरक संचाचे आणि हे A. थोडक्यात A आणि A पूरक संच हे दोन्ही मिळून आपल्याला विश्व संचातले घटक भेटतात. हे असं दाखवायचं. दिलेला संच हा मध्ये, विश्व संचासाठी आयत, अगोदर दिलेल्या संचातले घटक लिहा, राहिलेले जे काही घटक असतील ते त्या संचाच्या बाहेर लिहा आणि असा हा पूर्ण विश्व संच आपण वेन चित्रानं दाखवला. सेकंड एक्झाम्पल, आपण दुसरं उदाहरण पाहू. इन द सेकंड एक्झाम्पल, what is given? This is U. 1, 3, 9, 11, 13, 18, 19. And second set B, 3, 9, 11, 13. तर इथं आपल्याला दोन उत्तर लिहा म्हटले. फाइंड B complement and complement of complement B. B पूरक संचाचा पूरक संच आणि B पूरक संच असे दोन उत्तर लिहायला सांगितले. ते कसं लिहायचं? पहिल्यांदा आपल्याला B पूरक संच कसं लिहायचं हे माहिती आहे. द एलिमेंट्स विच आर इन युनिव्हर्सल सेट U बट नॉट इन सेट B. पहिल्यांदा जो दिलेला संच असेल त्यामधले असलेले घटक हे आपण पूर्ण काढून टाका. 3, 9, 11, 13 सोडून द्या. आता ह्या U मधले कोणते घटक नाहीत? तर 1, 18 आणि 19. सो B complement is equal to 1, 18 and 9. This is a B complement. You know why these elements? You know definition of complement? The elements which are in universal set U but not in set B, this is known as B complement. विश्वसंच U मध्ये असलेले आणि दिलेल्या संच B मध्ये नसलेले, कोणामध्ये असावे कोणामध्ये नसावे. विश्वसंच U मध्ये असावे आणि दिलेल्या संचामध्ये नसावे असा जो
संच तयार होईल तो पूरक संच म्हटला जातो. आता बी पूरक संचाचा पूरक संच लिहिताना सुद्धा तेच. आता कोणामध्ये नसावं? बी कॉम्प्लिमेंट मध्ये नसावं. कोणामध्ये असावं? विश्वसंच यू मध्ये असावं. थोडक्यात 1, 18, 19 हे घटक आपण आता काढून टाकणार. का? कारण आता आपण कोणाचा पूरक संच लिहायला लागलो? बी पूरक संचाचा पूरक संच. म्हणजे एक विश्वसंच आणि दुसरा पूरक संच याचा विचार करून आपण तो संच लिहिणार. तो होतो बी पूरक संचाचा पूरक संच. कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट बी. Then first we observe B complement and universal set. The elements which are in universal set U but not in B complement is known as B complement of complement. Then which are elements 3, 9, 11, 13. आता आपण जर इथं निरीक्षण केलं तर ह्या बी या संचामध्ये जे घटक आहेत तेच आपल्याला बी पूरक संचाच्या पूरक संचात भेटले. Here you observe the elements of set B and complement of complement B are same. You know the definition of B complement. आपल्याला बी पूरक संचाची व्याख्या अगोदर कळली का बघा. त्याची व्याख्या सुद्धा आपण तयार करू शकतो. तर त्याची व्याख्या आपण असं करू शकतो की या बी पूरक संचाच्या पूरक संचामध्ये नसलेले आणि विश्वसंच यू मध्ये असलेले जे घटक असतील तो बी पूरक संचाचा पूरक संच होतो. कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट बी इज द सेट ऑफ एलिमेंट्स विच आर नॉट इन बी कॉम्प्लिमेंट बट इन युनिव्हर्सल सेट यू. दिस इज नोन ॲज कॉम्प्लिमेंट ऑफ बी कॉम्प्लिमेंट. Then you observe in the set B and B complement of complement B the elements are same, means we prove here complement of complement B is equal to B. Why? In these both sets the elements are same. या दोन्ही याच्यामध्ये आपल्याला घटक सारखे दिसतात. म्हणून आता आपण लक्षात ठेवलं पाहिजे की जेव्हा आपण पूरक संचाचा पूरक संच लिहितो तेव्हा तो दिलेला संच येतो. When we write complement of complement set is the given set. Keep in mind. तर हे लक्षात ठेवा. इथं आपण दाखवलेलं आहे पहा. हा बी संच आणि हा जो बी पूरक संचाचा पूरक संच आहे हे दोन्हीही संचातले घटक आपल्याला सारखे दिसतात. यावरून आपण असं सिद्ध करतो की बी पूरक संचाचा पूरक संच म्हणजे दिलेला संच बी होतो. कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट बी इज इक्वल टू बी. फ्रॉम दिस यावरून आपण असं बोलतो की कॉम्प्लिमेंट ऑफ ए कॉम्प्लिमेंट सेट इज द गिवन सेट इटसेल्फ. पूरक संचाचा पूरक संच म्हणजे तो दिलेला संच असतो. ही आपल्याला ओळ लक्षात ठेवायची. Complement of a complement set is the given set itself. You know, we proved complement of B complement is equal to which is the given set B. From this complement of complement set is the given set itself. पूरक संचाचा पूरक संच म्हणजे काय असतो तर दिलेला जो संच आहे तोच असतो. जसं की वर आपण बघितलं की बी पूरक संचाचा पूरक संच हा काय होता तर दिलेला संच बी होता. आता हे वेन चित्राने कसं दाखवतात परत पहा. हा विश्वसंच यू, हा दिलेला संच बी. बी या संचातले हे घटक 3, 9, 11, 13. आता हे बी या संचातले घटक आपण यू मधून काढून टाकणार आणि शिल्लक राहिलेले जे घटक असतील 1, 18, 19 these are the बी कॉम्प्लिमेंट. तर वेन चित्र दाखवण्यासाठी हे आयत काढा. दिलेला संच मध्ये लिहा. जो आपण पूरक संच काढलं त्याचे घटक बाहेर लिहा आणि अशा पद्धतीने वेन चित्राने दाखवता येते. हे असं छायांकित केलंच पाहिजे असं नाही. छायांकित न करता सुद्धा तुम्ही काढू शकता. कारण बी या संचातले घटक आपण वर बघितलं होतं. बी पूरक संचातले सुद्धा घटक बघितलेलं होतं की या बी पूरक संचामध्ये किती घटक होते तर
आपल्याला माहिती आहे 1, 18 आणि 19 हे बी पूरक संचातले घटक. बरोबर. आणि जो भाग राहतो तो शिल्लक म्हणजे यू मध्ये नसलेले असलेले आणि बी मध्ये नसलेले जे घटक असतील तो भाग आपण त्या दुसरा जो संच दाखवलेला आहे दिलेला आपला त्याच्या बाहेर दाखवावा. तर हे असं वेन आकृतीने दर्शवण्याचा भाग आहे. त्याच्यानंतर आपण दुसरं उदाहरण पाहूया. दुसरं उदाहरण पाहण्या अगोदर काही बाबी लक्षात ठेवा. त्यासाठी तुम्हाला रिमेंबर धिस काही मुद्दे दिलेले आहेत. आपण जे आता आपण अभ्यासलो त्याला अनुसरून का दिलेलं आहे पहा. फर्स्ट, प्रॉपर्टीज ऑफ कॉम्प्लिमेंट ऑफ ए सेट. नो एलिमेंट्स आर कॉमन इन ए अँड ए कॉम्प्लिमेंट. आत्ताच आपण बघितलं वर बी आणि बी पूरक संच काढलं त्या दोघांमध्ये कोणताही घटक सामायिक नव्हता. यावरून आपल्याला पहिलं विधान असं सांगता येते की नो एलिमेंट्स आर कॉमन इन ए अँड ए कॉम्प्लिमेंट. जो दिलेला संच असतो आणि त्याचा जो पूरक संच असतो त्या दोघांमध्ये कोणताच घटक सारखा येत नाही. दुसरं, ए सबसेट यू. जर ए हा विश्वसंचाचा जर उपसंच होत असेल तर तो ए पूरक संच हा सुद्धा विश्वसंचाचा उपसंच होतो. का तर विश्वसंच हा मोठा आणि कालच आपण अभ्यासलो की लहान संच हा मोठ्या संचाचा उपसंच होतो. विश्वसंच हा तर सर्वात मोठा, त्यामध्ये सर्व संच विचारात घेतले जातात. म्हणून इथं आपण काय म्हणतो, इफ ए इज अ सबसेट ऑफ युनिव्हर्सल सेट यू then a complement is also subset of U. तिसरं पहा, कॉम्प्लिमेंट ऑफ सेट U is empty set. विश्वसंचाचा जर आपण पूरक संच लिहायला लागलो तर तो काय भेटतो आपल्याला, रिक्त संच. म्हणून इथं आपण चिन्हात दाखवलेलं आहे U कॉम्प्लिमेंट मीन्स कॉम्प्लिमेंट ऑफ युनिव्हर्सल सेट इज इक्वल टू 5. कारण त्यामध्ये आपल्याला घटक भेटणारच नाहीत म्हणजे एम्प्टी सेट भेटतो. लास्ट प्रॉपर्टी, कॉम्प्लिमेंट ऑफ एम्प्टी सेट इज यू. जो रिक्त संच आहे त्याचा जर पूरक संच लिहायचा असेल तर तो काय येतो, जो विश्वसंच आहे तोच येतो. कारण रिक्त संचामध्ये कुठलेच घटक राहणार नाहीत म्हणजे विश्वसंचामध्ये जेवढे घटक आहेत ते सर्व घटक येणार. म्हणून आपण म्हणतो की कॉम्प्लिमेंट ऑफ एम्प्टी सेट इज यू. तर ह्या बाबी रिकाम्या जागा भरा, ट्रू फॉल्स यामध्ये विचारले जाऊ शकतात किंवा एखादा गुणधर्म आपण जर सिद्ध करत असाल तर तिथं उपयोगी येतो. म्हणून ह्या बाबी लक्षात ठेवा. त्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट मधला जो दुसरं उदाहरण आहे ते अभ्यासू. काय म्हटलेलं आहे बघा, टेक द सेट ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 20 ॲज युनिव्हर्सल सेट अँड शो सेट एक्स अँड वाय युझिंग व्हेन डायग्राम. आता इथं काय म्हटलेलं आहे बघा, प्रश्न व्यवस्थित बघा. टेक द सेट ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 20 ॲज युनिव्हर्सल सेट. म्हणजे आपल्याला कळलं की विश्वसंचामध्ये कोणते घटक घ्यायचे, नैसर्गिक संख्याचे. कुठून कुठपर्यंत, 1 पासून 20 पर्यंत. हे कोणासाठी, विश्वसंचासाठी. युनिव्हर्सल सेट यू अँड शो सेट एक्स अँड वाय युझिंग व्हेन डायग्राम. आणि आपल्याला एक्स आणि वाय हे संच वेन चित्रानं दाखवा असं म्हटलेलं आहे. आता दिलेला एक्स आणि वाय हे जे संच आहेत ते तुम्हाला गुणधर्म पद्धतीत दिलेले आहेत. एक्स अँड वाय सेट्स आर गिवन बाय रूल मेथड. देन यू फर्स्ट राईट लिस्टिंग मेथड फर्स्ट अँड देन आन्सर. आता इथं आपल्याला काय करायचं पहा, विश्वसंचामध्ये तर 1 ते 20 पर्यंतचे घटक आहेत. 1 ते 20 पर्यंतचे आपण लिहिलं विश्वसंचामधले घटक 1 ते 20 पर्यंत. हे पहा, पुन्हा एक्स इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू एन. These elements are greater than 7, less than 15. 7 पेक्षा मोठे, 15 पेक्षा लहान. म्हणजे कोणते असतील, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. 15 पेक्षा लहान म्हटलं होतं. पुन्हा y is the set of all y such that y belongs to n. y is prime number from 1 to 20. 1 ते 20 मधलेच घटक आहेत पण ते मूळ संख्या, नंबर्स having only 2 factors known as prime number. ज्यांचे अवयव 2च असतात, 1 व ती संख्या. मग ते घटक कोणते, 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19.
तर पहिल्यांदा असं आपण यादी पद्धतीने घटक लिहा. आता वेन चित्र दर्शवत असताना काय करायचं? रेक्टँगल इज युज्ड फॉर युनिव्हर्सल सेट अँड देन अनदर फिगर यूज फॉर गिवन सेट. तर हे युनिव्हर्सल सेट यू अँड विच इज अ एक्स. दिस इज एक्स इज अ गिवन सेट. तर या एक्स या संचातले जे घटक आहेत ते आपण मध्ये लिहा. 8, 9, 10, 11, 12, 13, 14. आता ह्या विश्वसंचामध्ये 1 ते 20 होते, त्यापैकी काही घटक आपण इथं लिहिलो एक्स या संचात. तर राहिलेले जे घटक असतील ते आपण या दिलेल्या संचाच्या बाहेर लिहा. एक्स या संचातले सोडू. याचा अर्थ असा होतो की या विश्वसंचामध्ये सर्व घटकांचा समावेश झाला. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17. 18, 19, 20 असे हे 3 घटक यामध्ये लिहायचं राहून गेलेलं आहे. ते तुम्ही लिहा. 3 हिअर 3 एलिमेंट्स आर रिमेन 18, 99, 20. तर या सर्व घटक आपण पाहत चला. तर हे झालं आपण एक्स हा संच दाखवला. आता आपल्याला वाय हा संच दाखवायचा आहे. हा वाय हा संच दाखवताना सुद्धा आपल्याला तसंच करता येते. पहिल्यांदा लिहा वाय या संचातले घटक 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19. हे कुठले घटक होते? आपण वाय या संचातले लिहिलो. आता हे घटक सोडून जे राहिलेले आहेत ते घटक आपण त्या संचाच्या बाहेर लिहिणार आणि पहा आता पूर्ण आले का. दिस इज 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. This is 11, 12, 13, 14, 15. This is 16, 17, 18, 19 and 20. Means this is a universal set. आता ह्या युनिव्हर्सल सेटमध्ये हे तर सर्व घटक येणारच. त्याचबरोबर हे सुद्धा घटक युनिव्हर्सल सेटमध्ये येतात. कारण ती आकृती ह्या आयतामध्ये समाविष्ट आहे. म्हणून हे सर्व घटक हे विश्वसंचातले होतात. जो दिलेला दुसरा संच आहे तो मध्ये दाखवा. राहिलेले घटक त्या संचाच्या बाहेर दाखवावं दिलेल्या संचाच्या. तर हे असं वेन चित्राला दर्शवू शकता. त्यानंतर तिसरं एक उदाहरण दिलेलं आहे ते पाहू. पुन्हा तिथं आपल्याला यू हा एक संच दिलेला आहे आणि पी हा संच दिलेला आहे. यू या संचामध्ये 1 ते 12 पर्यंतचे घटक आहेत आणि पी मध्ये 1, 3, 7, 10 आहेत. Then show that sets U, P and P complement by Venn diagram. संच U आपण आयताने दाखवणार. P मधले घटक त्या आयताच्या मध्ये दाखवणार आणि P कॉम्प्लिमेंट म्हणल्यानंतर त्या संच P च्या बाहेर येणार. You know P complement means which elements 2, 8, 9, 11, 12. Why? The elements which are not in set P but in universal set U. U मध्ये असावे, P मध्ये नसावे. अशा संचाला आपण P पूरक संच म्हणतो. The elements which are not in set P but in universal set U. The elements which are in universal set U but not in set P is known as complement of P. Then which are element 2, 8, 9, 11, 12. आता हे दाखवताना कसं दाखवायचं ते पहा. पुन्हा विश्वसंच U आपण दाखवणार वेन चित्र. ते वेन चित्र दाखवत असताना आयताकृतीचा वापर करणार. दिलेला संच P हा मध्ये लिहा. P मधले घटक 1, 3, 7, 10. त्या संचाच्या बाहेर 1, 3, 7, 10 हे सोडून आपण बघितलं की P कॉम्प्लिमेंट म्हणजे P मध्ये असलेले पण U मध्ये असलेले पण P मध्ये नसलेले आहेत. हे म्हणजे 2, 8, 9, 11, 12 आहेत का बघा. आता हे पूर्ण घटक हे U मधले असावेत 1 ते 20, 1 ते 12 पर्यंत. तर 1, 2, हे 3 आहेत का बघा. 7 आहे. त्याच्यानंतर कोणता आहे 8, 9 आहे का बघा. 10, 11, 12. कारण तिथं आपल्याला दिलेलं होतं काय म्हणून की विश्वसंचामध्ये जे घटक आहेत ते कसे आहेत तर 1 ते 12 पर्यंत. 1, 2, 3, 7, 8, 9, 10, 11, 12 असं दिलेलं होतं. त्याच्यानुसार आपण हे घटक दाखवलेले आहेत. त्यानंतर पुढचं उदाहरण आपण बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल.
आपल्याला एक असा भाग म्हणला होता की ते व्यंगचित्राने दाखवा आणि प्रूफ करा म्हटलं होतं. काय सिद्ध करा म्हणलं होतं तर पी पूरक संचाचा पूरक संच हा पी येतो. हे तर आपण वर बघितलं होतं. कॉम्प्लिमेंट ऑफ बी कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू बी तशाच पद्धतीने आहे. You know, complement of P complement means definition is the set of elements which are not in P complement but in universal set U. P पूरक संचामध्ये नसलेले विश्वसंच U मध्ये असलेले ते घटक कोणते असतील तर 1, 3, 7, 10 आणि हेच घटक कशामध्ये आहेत P मध्ये आहेत. आपण वर जर बघितला तर या 1 आणि 2 मध्ये बघितलं तर आपल्याला साम्य काय दिसते, दोन्ही संचातले घटक सारखेच आहेत. यावरून सिद्ध झालं की पी पूरक संचाचा पूरक संच हा पी येतो हे सिद्ध झालं. यानंतर प्रश्न क्रमांक 6. Which set of numbers could be the universal set for the sets given below? आता इथं काय केलेलं त्यांनी फक्त दिलेले संच दिलेत. फक्त संच दिलेले आहेत. जसं आपल्याला वर ए बी सी असं दिलं जात होतं तसं. आणि विश्व संच कोणते घ्यावेत ते तिथं उल्लेख केलेला नाही. म्हणजे विच सेट ऑफ नंबर मीन्स नॅचरल, होल, इंटिजर यापैकी कोणत्या संचासाठी हे संच हे संच त्या विश्वसंचाचे उपसंच होतील असं म्हटलेलं आहे. ए या संचामधले घटक असे की ते 5च्या पटीतले, बी मधले, 7च्या पटीतले, सी मधले, 12च्या पटीतले आहेत. तर आपण अगोदर ए बी सी या संचातले आपण असं घटक लिहिलंय 5च्या पटीतले, 7च्या पटीतले, त्याच्यानंतर सी या संचामध्ये 12च्या पटीतले आणि आता जर उल्लेख केला आपण याचं निरीक्षण जर केलं तर हे ए बी सी हे जे संच आहेत यांचा समावेश नॅचरल नंबर मध्ये होतो, होल नंबर मध्ये होतो आणि इंटिजर मध्ये पण होतो. म्हणून आपण काय सांगितलं की आउट ऑफ एन डब्ल्यू आय दीज सेट्स एनी सेट बी द युनिव्हर्सल सेट फॉर सेट्स ए बी अँड सी. त्या दिलेल्या वर ए बी आणि सी हे जे संच आहेत हे संच विश्वसंच म्हणून कोणते विचारात घेणार आपण एन डब्ल्यू आय कोणताही संच घेतला तर त्यांचे हे काय होतील उपसंच होतील. आलं का लक्षात? पहा नॅचरल, होल, इंटिजर ह्याच्यामध्ये हे तर घटक असतीलच, ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन दुसरेही घटक असतील. म्हणून आपण म्हणतो की हे एन डब्ल्यू आय हे ए बी आणि सी च्या संदर्भात त्यांचे काय होतील विश्वसंच होतील. म्हणून आपण शेवटी ओळ लिहितो की आउट ऑफ एन डब्ल्यू आय दिस सेट्स एनी सेट बी द युनिव्हर्सल सेट फॉर सेट्स ए बी अँड सी. तसंच पी आणि पी आणि टी असे दोन संच दिलेले होते. पी हा संच असा होता की तो 4च्या पटीतला आहे आणि टी इज द सेट ऑफ ऑल इव्हन स्क्वेअर नंबर. इव्हन फक्त समसंख्येचे वर्ग म्हणजे 2चा वर्ग, 4चा वर्ग, 6चा वर्ग, 8चा वर्ग. आता इथं पुन्हा ह्या दोन संचाचा जर विचार केला तर पुन्हा यांचा नॅचरल मध्ये, होल मध्ये, इंटिजर मध्ये समावेश होतो. त्याच्या व्यतिरिक्त आणखीन जास्त घटक त्याच्यामध्ये येतात पण हे सुद्धा घटक येतात. म्हणून पुन्हा इथं आपण तीच ओळ म्हणू शकतो की आउट ऑफ एन डब्ल्यू आय सेट्स एनी सेट बी द युनिव्हर्सल सेट फॉर सेट्स पी अँड क्यू natural, whole and integer. Out of these three sets, any one of the set be the universal set for sets P, Q. Means P is a subset of N, P is a subset of W, Q is a subset of I. But these sets are universal set. तर हे 6वा प्रश्न असा होता. त्यानंतरचा शेवटचा 7वा प्रश्न. Let all the students of class in universal set काय म्हटलेलं आहे लेट ऑल द स्टुडंट्स ऑफ ए क्लास इन युनिव्हर्सल सेट. आता इथे विश्वसंच म्हणून कोणता संच दिलेला आहे तर वर्गातील सर्व विद्यार्थी. वर्गातले सर्व विद्यार्थी हे विश्वसंच आहे. and let A be the students who secure 50% or more marks in math. आणि दिलेला संच कोणता आहे तो संच असा आहे की ते विद्यार्थी 50% किंवा त्याच्यापेक्षा जास्त गुण घेतलेले असतील गणित विषयात. तर आता याचा कॉम्प्लिमेंट सेट लिहा असं म्हटलेलं आहे. तर इथं आपण अगोदर विश्वसंच कोणता होता हे विचारात घ्या. विच इज द युनिव्हर्सल सेट ऑल द स्टुडंट्स ऑफ क्लास इन एन युनिव्हर्सल सेट. which is given set A be the students who secure 50% or more marks in maths.
ह्या 2 ओळी आपल्याला दिलेल्या होत्या. आता आपल्याला त्याचा पूरक संच लिहित असताना लक्षात काय आलं पाहिजे पहा. विश्वसंचातले विद्यार्थी असे आहेत, की ऑल द स्टुडंट्स ऑफ क्लास 50% गुण घेतलेले, जास्त घेतलेले, कमी घेतलेले हे सर्व विद्यार्थी विश्वसंचात आहेत. आणि त्यातला एक दिलेला संच कोणता आहे, त्याच्यामध्ये फक्त 50% किंवा त्याच्यापेक्षा जास्त गुण घेतलेले. म्हणजे राहिले कोणते विद्यार्थी? 50% पेक्षा कमी गुण घेतलेले विद्यार्थी हे युनिव्हर्सल सेटमध्ये आहे. पण त्या ए संचामध्ये नाही. म्हणून ए पूरक संच काय होतो पहा. ए कॉम्प्लिमेंट बी द स्टुडंट्स हू सिक्युअर मार्क्स लेस दॅन 50 इन मॅथ्स. तर आपण त्या दिलेल्या संचाचा पूरक संच हा काय सांगितलं, की तो पूरक संच असा असेल, ए पूरक संच हा असा आहे, की ते विद्यार्थी गणित विषयामध्ये 50% पेक्षा कमी गुण घेतलेले आहेत. ए कॉम्प्लिमेंट बी द स्टुडंट्स हू सिक्युअर मार्क्स लेस दॅन 50% इन मॅथ्स. तर असं हे प्रॅक्टिस सेट मधले क्वेश्चन होते. तर विद्यार्थ्यांनो, इथं आपला प्रॅक्टिस सेटचा भाग पूर्ण संपला. तर याला अनुसरून जो काही होमवर्क दिलेला आहे तो तुम्ही पूर्ण करा. आणि काही अडचण आली तर आपण परत पाहू. टुडे we stop here. See you tomorrow again. Thank you.